चॅनल कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्या स्लॅटमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे सोमवार, तर माझे ब्लॉग ना थोडे मागे पुढे होतात आहे, त्यामुळे प्लीज मला समजून घ्या, कारण थोडा वेळ नाही भेटत आहे मला एडिटिंग करायला आणि व्हिडिओ पोस्ट करायला, कारण गणपती बाप्पा येतात आहे, तर थोडी गणपती बाप्पा याची तयारी चालू आहे. तुम्हाला तर माहिती आहे आता उद्याचा एक दिवस राहिला आहे आणि उद्याच माझे बाप्पा येणार आहे माझ्याकडे. आणि अजून कशाच काय नाही, म्हणजे डेकोरेशनची तर तयारी बिलकुल नाही झाली आहे, फक्त आणून ठेवलं आहे. आता नेत्राचे पप्पा येणार तर ते ठरवणार आहे कसं काय डेकोरेशन, तर मी तुम्हाला सांगेलच. तर आज आहे सोमवार, तशी मी शनिवारची देवांना आंघोळ घालते, पण शनिवारी आणि रविवारी सध्या मी बाहेरच माझं जाणं होतं, त्यामुळे जमलं नाही. तर मी चला आज सोमवार आहे तर आज देवांना मी आंघोळ घालून घेते. तर सायली ताई आहे ना, त्यांनी मला कमेंट केलेली होती मी मंदिरामध्ये माझे देव आहे ना ते कसे ठेवते करून, तर त्यांना मी बोलली चला आज मी देवांना आंघोळ घालते आणि आज मी तुम्हाला दाखवेल पण खास करून सायली ताईंना की माझे देव मी मंदिरात कसे ठेवते. ते सर्वात पहिला आधी हे दिवे मी स्वच्छ करून घेतले, दाखवते. तर यांना मला आंघोळ घालायचं आहे आणि मस्तपैकी लखलखीत करायचं आहे. तर सर्वात पहिला हा कृष्णदेवाचा मोर काढून ठेवते, कारण ते आपल्याला सुक्या कपड्याने देव घेतले मी काढून मंदिरामधले. तर मंदिर पण स्वच्छ करायचं आहे, तो कपडा पण मी चेंज करणार आहे, तर थोड्या वेळाने करेल. आधी देवांना आंघोळ घालून घेते. त्या दिवशी स्टाईल पुसलं ना तर पुसलं नव्हतं, त्यामुळे मंदिर आता काढून घेतलं आणि आता ते धूळ बघा केवढे. आता हे सर्व पुसून घेतो. हा माझा छोटासा हा बघा, आता छानपैकी मस्त असं खाली ठेवण्यासाठी आहे हा मंदिर, पण ना इथे जागा नाही आमच्या इथे, म्हणून थोडं आम्ही वरती असं अडकून ठेवतो, ते चुकीचं आहे. पण हा बघा, हा मी हार घेऊन आलेली देवीसाठी आणि हा मंगळसूत्र देवीचं. तर बघा मस्तपैकी बाप्पाला मी सजवलं आहे, देवीला मंगळसूत्राने हार घातला आहे, कृष्णाला पण मी कपडे आणि मुकुट लावलं आणि खूप छानपैकी. फक्त देवांना मी ना माली नाही घातलं आहे, कारण ते मी धुतले आहे, त्यामुळे माली राहिल्या घालायच्या, ते मी उद्या घालेल. आणि असं मी देवाची पूजा करून घेईल. महालक्ष्मी आईला मधोमध बसवते मी आणि दोन्ही साईडला गजलक्ष्मी असतात, एका साईडला कृष्णदेव असतो, एका साईडला गणपती बाप्पा असतात. म्हणजे म्हणायला गेलं तर देवीच्या उजव्या बाजूला गणपती बाप्पा आणि डाव्या बाजूला विष्णुदेव आहे. आणि खाली तर तुम्हाला माहितीच आहे तुळजाभवानी आहे, महागौरी आहे, सिंहेंद्र आहे, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. तिसऱ्या पायरीवर मी स्वामींना ठेवले आणि महादेव आहे आणि अन्नपूर्णा देवी. असं छानपैकी मी आता देवपूजा करून घेतली आहे आणि दोन्ही दिवे लावले, एक म्हणजे तुपाचा आणि तेलाचा. तर अशी माझी पूजा झाली आहे. आणि कालचा ब्लॉग आहे ना मी काही गडबडीत येण्यास नाही केला आणि मी बोललेली की मी 2-3 वेळा नुसती दादरला जाते, पण मी काय आणते ते तुम्हाला दाखवत नाही. आणि मला ना तुम्हाला दाखवायला आणि सांगायला ना भरपूर आवडतो, त्यामुळे आज फायनली मी तुम्हाला दाखवणार आहे कॉर्पेट मार्केटमधून दादरला जाऊन नंतर मारल्या दिवशी मी हिंदमाताला जाऊन काय काय घेऊन आली. तर चला आता दाखवते. तर सर्वात पहिला हे सर्व आहे ना डेकोरेशनचं सामान आहे, डेकोरेशनसाठी आणि सर्व बाप्पासाठी आहे, त्यामुळे हे सर्व बाप्पाला जाणार. तर सर्वात पहिला मी हिंदमाताला गेलेली होती ना, तिथनं मी आणलेली हे साडी बघा, ही साडी घेऊन आले हिंदमातामधून. तर ही साडी आम्हाला कशाला लागणार आहे? डेकोरेशनसाठी. आणि दुसरं म्हणजे आम्ही कॉर्पेट मार्केटला गेलेलो, तर नॉर्मल हे डिश घेऊन आलो आहे आणि जेवणाचे डिश घेऊन आलो हे, आणि हे नॉर्मल ग्लास, कारण पाहुणे आले तरी गोष्ट म्हणजे सोफा कवर घेऊन आले मी आम्हाला. आधीचा बघितलेला तो छान होता ग नेत्रा, हा नॉर्मलच आहे बघ. हा बघा, ह्या सोफा कवर ह्याच्यासाठी आणलेला असंच घालायला, आणि चादरवर हा सोफा कवर मी घालणार आहे, तर हा घेऊन आली मी.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेत्राचं हे सर्व डेकोरेशनचं सामान आहे. हे कवड्या आहे, इवन नेत्राचं डेकोरेशनचंच आहे. आणि खास करून मी कॉपेट मार्केटमधून ना मी महालक्ष्मीच्या मंदिरात पण गेलेली होती आणि तिथनं मी देवीचं मुकुट घेऊन आले. तर हा बघा, हा देवीचं मुकुट आहे. नेत्रा हा मुकुट घेण्यासाठी मी महालक्ष्मीच्या मंदिरात गेलेली होती. मग तिथनं मग मी पाया पण पडून आली, पण आरती चालू होती ना, मग जास्ती उशीर थांबली नाही मी. आणि हे बघा, हे हार पण घेऊन आहे, मंदिरामधूनच आणलं. तर हे हार लावण्यासाठी आणि छोटंसं बाली घेऊन आली गणपती बाप्पासाठी. ते व्यवस्थित ठेवते इथे, नाही तर परत मागे पुढे व्हायचं सामान सर्व. अशी थैली आहे छोटीशी, ही अशी. याच्यामध्ये आपण प्रसाद म्हणून केला किंवा फल देतोच ना, मग ते असं खाली हात असं ते असं कसं घेऊन जाणार. आता म्हणजे माझ्या मिस्टरांचे मित्र किंवा माझ्या मैत्रिणी आल्या ना, तर मग मी त्यांना असं फल देते, प्रसाद देते. मग ते म्हणतात थैल्या द्या करू. आता छोट्या थैल्या आणू तरी कुठनं, किती आणू. म्हणून मी विचार केला की ह्याच्यामध्ये फल नाही ते केला आणि आपला प्रसाद देवाचा असेल गणपती बाप्पाचा, ते द्यायचं त्यांना आणि मग ते असं सिलिंग करायचं आणि मग ते घेऊन जातील. छान आहे ना. नशीब थैल्या घेऊन आले, त्या मला आवडल्या आणि या कलरमध्ये आणले बघा, पिंक, रेड आणि येलो ग्रीन अशा घेऊन आले. एवढा टाइम मी बसलेली होती दादरला. दादरला कुठल्या साईडला तिथे वडापाव ना खूप फेमस आहे, मला माहीत नाही त्या गल्लीचं नाव, पण त्या गल्लीमध्ये खूप डेकोरेशनचं सामान भेटतो. आणि एवढी गर्दी होती त्या फुट्ट्यासाठी, परत ह्या व्हाईटवाल्या फुट्ट्यासाठी आम्हाला एवढं थांबायला लागलं. व्हाईटवाले फुट्टा तर माझे मिस्टर घेऊन आले, पण हे खाकीवाला फुट्टा पाहिजे होता नेत्राला. तर बघा, हा हत्ती घेऊन आलो आम्ही. हा हत्ती आम्हाला 600 रुपयाला पडला. महाग आहे ना. एकच आहे, पण ह्याला आपण 2 करू शकतो. म्हणजे हे इथनं अशी चीर आहे. हा बघा, असं ठेवणार आहे की ते काय नाही, म्हणजे असं दिसायला नाही पाहिजे असं लोकांना की इथे साईडला मी गजलक्ष्मी सारखं. ती कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हे सर्व मी घेऊन आलेली होती आणि मला हे तुम्हाला दाखवायचं होतं, त्यामुळे मी बोली चला आज दाखवूया. आणि मोराचे पीस तर मी तुम्हाला सांगितलं आणि मध्येच आमची गाडी ना बंद झालेली होती. एवढं आम्ही ह्याच्यामध्ये आलेलो ना, शेवटी एकदा मिस्टरांनी मग गाडी पुढे मी बोली चला आता गॅरेजवाला बघूया, भेटला तर रस्त्यात कुठेतरी असेल तर, कारण बसून फायदाच नव्हता, चालूच होत नव्हती गाडी. मग फायनली आम्ही थोडं पुढे गेलो आणि त्याच्यानंतर मग एका बिल्डिंगमध्ये ना गणपती आलेला होता मोठा, म्हणजे त्याचं आतमध्ये जायची एंट्री होती, म्हणजे तो आतमध्ये गेलेलाच होता आणि ना सर्व नाचत होते. मग माझ्या मिस्टरांनी ना एक बाईकवर बसलेला होता माणूस, त्याला विचारलं की ते कोण गॅरेजवाला मेकॅनिक असेल तर सांग करून. मग त्या माणसाने दुसऱ्या माणसाला आवाज दिला आणि खरंच तो देवासारखा आला आणि इथे गणपती बाप्पा त्यांच्या बिल्डिंगमध्ये आतमध्ये एंट्री घेत होता आणि तिथेच मग त्या माणसाने म्हणजे आमची गाडी व्यवस्थित केली. 5-10 मिनिटात त्याने गाडी बघितली व्यवस्थित, म्हणजे काय झालं त्या गाडीला प्रॉब्लेम. मग ती गाडी आमची चालू झाली. मग त्याला थँक्यू बोलली आणि खरंच खूप मला तर खूप विश्वास आहे देवावर. मी सर्व बाबतीत मला ना देवावर भरपूर विश्वास आहे, कारण 2दा माझ्या पाठीमागे असं म्हणजे धावत आलाय तो म्हणजे माझा देव बस. तसं गणपती बाप्पाने आमची परीक्षा पण बघितली आणि आमच्या मागे पण असे उभे राहिले आणि आमची गाडी फायनली चालू झाली. आणि मग मी तसंच मग महालक्ष्मीच्या मंदिरात गेली, तो मुकुट घेतलं आणि मंदिरात गेली तर आरती चालू होणार होती. आता आरतीला मी अर्धा तास नाही थांबू शकत, कारण मला दादरला परत जायचं होतं ह्या फुट्ट्यासाठी. त्यामुळे देवीला नमस्कार केला आणि देवीला सांगितलं तुझंच लेक येतोय माझ्याकडे 5 दिवसासाठी आणि मी त्याच्याच तयारीत थोडी घाई गडबडीत आहे, त्यामुळे मी थांबू नाही शकत. मी तिला नमस्कार केला आणि मग तसंच मागे फिरली आणि मग घरी आली, थोडं पाणी बिणी भरलं आणि मग नंतर दादरला गेली, ही आली, बस असं झालं. आणि ब्लॉग माझ्या खरंच लय मागे पुढे होता, त्यामुळे समजून घ्या.
तर चला आता इथेच आता हा ब्लॉग मी एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा माझं कुठे चुकतंय का. चला बाय बाय.